सामना सुरू होतोय. गेम ऑन. पहिला चेंडू नक्कीच ऑन साइडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय मनोज पाटील आणि बीट करतो नक्की योगेश. पहिल्या चेंडूवरती मनोज पाटीलला डॉट बॉल. राऊंड द विकेट पुढचा बॉल. यावेळेस लोप केलाय समोरच्या दिशेला मनोज पाटीलला ठोकलाय. हा पहिला दमदार षटकार. ओव्हर पिच बॉल आणि त्याला नक्कीच लॉफ केलाय समोरच्या दिशेला. लॉंग ऑफच्या डोक्यावर पाठवलाय बॉलला 6 धावेसाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता मनोज पाटील ताकदीचा योग्य तो वापर. टॉपेज आणि इथून थर्डमॅनला खेळाडू उपस्थित. 1 धाव इथे मिळते. जय बोले चषक नक्कीच आपण मित्रांनो पाहतोय आणि नक्कीच आमचे या स्पर्धेसाठी अमूल्य योगदान ते आपण पाहिले गेलं खऱ्या अर्थानं नक्कीच परमेश्वर पाटील आमचे नक्कीच उर्फ रॉक बाय हे देखील सामने एन्जॉय करतायत युट्यूबच्या माध्यमातून. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. व्हाईट बॉल असेल. धावसंख्या एकूण 8 धावा फलकावरती. ऑन साइडला खेळतो. फटका चांगला चेतन पाटील. योगेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. राऊंड द विकेट. यावेळी फटका चांगला आहे. क्या बात आहे. नटराज स्टाईलने खेळतो आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमा रेषेच्या बाहेर षटकार. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो चेतन पाटीलच्या माध्यमातून. नक्कीच धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. 16 या आकड्यावरती नक्कीच संघ पोहोचतोय मांगरोळ टीम. ज्यावेळेस नक्कीच आपण पाहिलं RB11 वरप संघ बॅटिंग करतो त्यावेळेस पहिल्या षटकामध्ये 15 धावा होत्या आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय त्यांना प्रत्युत्तर देत असताना मांगरोळ संघाची धावसंख्या पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. प्रणित येतोय दुसऱ्या षटकामध्ये. 54 धावेचा पाठलाग करतो नक्कीच मांगरोळ संघ. चिंचपडा टीमचे कॅप्टन चला आपण टॉस साठी या. विजयासाठी अजूनही नक्कीच 18 चेंडू आणि 38 धावेची गरज असेल. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस नक्कीच अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळतो आणि यस व्हाईट बॉलचा इशारा होतो पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धाव इथे मिळते. धावसंख्या 17 वरती पोहोचते. सदतीस धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. राऊंड द विकेट. यावेळेस चांगला चेंडू नक्कीच ऑन साइडला मोठा फटका एक्झिबिट करण्याचा प्रयत्न केला. मनोज पाटीलला थोडासा निराश होतोय आणि डॉट बॉल असेल. धावसंख्या स्थगित 17 धावा फलकावरती. प्रणित पुन्हा एकदा सज्ज होत. राऊंड द विकेट. अजून एक चांगला चेंडू. क्या बात आहे. गुडले स्पॉट वर नक्की थोडासा टेक ऑफ होतो चेंडू आणि थोडासा बाउन्स देखील घेतोय.
अगदी नक्कीच शरीराच्या जवळून जातो हा चेंडू आणि डॉट बॉल असेल. कमबॅक करतो लगेचच पुढच्या बॉलवरती प्रणित. मनोज पाटीलला मात्र शांत ठेवलं जातंय. राऊंड द विकेट पुढचा बॉल. यावेळेस ऑन साइडला खेळत फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट एकदा कम्प्लीट. दुसरीचा प्रयत्न स्किट होत आहेत मनोज पाटील आणि नक्कीच एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 18 धावा फलकावरती. हे चित्र तुम्हाला नक्कीच पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये भरपूर वेळा पाहायला मिळेल. आणि स्किट होत असताना नक्कीच मनोज पाटील. पुढचा बॉल चेतन पाटील ऑन स्ट्राईक. प्रणित राऊंड द विकेट. ऑन साइडला लॉब केला. उंची जास्त लांबी पाहावी लागेल आणि लांबी देखील मोठी. लांब लचका षटकार पाहायला मिळतोय. चेतन पाटील मी अगोदरच वर्णन केले. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. छोटा पॅकेट बडा धमाका आणि हा मोठा षटकार पाहायला मिळतोय चेतनच्या बॅटमधनं. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतो. किती उंच गेला होता हा चेंडू आणि लांब देखील जाऊन लँड होत असताना. धावसंख्या फलकावरती आपण पाहतो 24 या आकड्यावरती पोहोचतोय संघ मांगरोळ. 14 चेंडू आणि 30 धावेची गरज. लाईन पाहावी लागेल. यस पंच या ठिकाणी नक्कीच सांगत असताना की आतमधून चेंडू या ठिकाणी गेला हे सांगत असताना लाईनच्या आतमधून हा चेंडू गेलाय. देवा सिसवे सांगतात. पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच देवाला आपण पाहतोय. त्याचबरोबर विकास पाटील देखील असेल. डॉट बॉल. अजून एकदा हुक केला. फटका चांगला. क्या बात आहे. आणि चेंडू पुन्हा एकदा जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. धावसंख्या एकूण धावफलकावरती 30 आपण पाहतोय. विजयासाठी 12 चेंडू आणि 24 धावेची गरज असेल. टॉस करायचं आपण. नक्कीच आमचे प्रदीप यांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. लेजेंड समालोचक आपण पाहतोय. कॉमेंटेटर गोरपेगावचे नक्कीच प्रदीप यांच्या शुभ हस्ते होतो टॉस. गावदेवी आशिले बनाम चिंचपाड आणि टॉस जिंकलाय. गावदेवी आशिले संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. इन्व्हाइट केले बॅटिंगसाठी चिंचपाड या टीमला. आज सामना भरपूर चांगला रंगेल. नक्कीच भगवान यात्रे मात्र शंका नाहीये. कारण आता 12 चेंडू आणि 24 धावेची गरज आहे. 12.00 ची सरासरी गाठावी लागेल. आणि या क्षणाला आपण पाहिलं मागचं षटक प्रणितचं खूप महागडं ठरले. 14 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये योगेश देखील महागडा ठरला. 16 धावेचं षटक हाताळलं आणि एकही गडी न गमावता दोघांमध्ये पार्टनरशिप भरपूर चांगली रंगली आहे. मनीष होतोय तिसऱ्या षटकामध्ये. विकेटची गरज सक्त आपण पाहायला गेलो तर आरबी 11 वरप टीमला. समोर खेळत लॉंगाचा खेळाडू आलाय. दुसरीचा प्रयत्न आणि जोपर्यंत उचलेल फेकेल तोपर्यंत सहजरित्या 2 धावा कंप्लीट. धावसंख्या एकूण 32. 32 धावा धावफलकावरती. 11 चेंडू. समीकरण उरला एकूण 22 धावेची गरज. जय बोले चषक नक्कीच जय बोले क्रिकेट संघ अंबरनाथ गाव यांच्या वतीनं नक्कीच ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. विजय शेठ पाटील त्याचबरोबर युवराज शेठ पाटील असेल च्या माध्यमातून अमूल्य योगदान. त्यानंतर आमचे परमेश्वर पाटील रॉक बॉय आणि देवा सिसवे आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी नक्कीच या स्पर्धेला कव्हर करत असताना सर्वांचं विशेष आभार पुन्हा एकदा आणि मनपूर्वक स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक वर्ग सामना एन्जॉय करतात. त्या प्रेक्षक वर्गांचं देखील आम्ही स्वागत करतोय. सामना ठराविक स्थितीला आपल्याला पाहायला मिळतो. 11 चेंडू विजयासाठी 22 ची गरज. मनोज पाटीलची विकेट आणि चेतन पाटीलची विकेट फार महत्वाची. मनीष तयार. लाईन या ठिकाणी पाहायला गेली आहे. व्हाईट बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू जात असताना पंच सांगत असताना अतिरिक्त धाव. टीमची टोटल 33 आणि आता गरज आहे मॅच मध्ये 21 धावेची येणाऱ्या 11 चेंडू मध्ये. ओव्हर द विकेट. समोर लॉफेल आहे मनोज पाटील. मी अगोदर सांगितलंय हा खेळाडू ज्यानं मात्र अध्यक्ष षटकामध्ये षटकारांचा अक्षरशः पाऊस पडला होता आणि तोच हा खेळाडू मनोज पाटील जय बोले चषकामध्ये देखील आपली धमक सिद्ध करत असताना ठोकलाय मनीष झुमालच्या अगेन्स्ट हा ब्रँडेड षटकार. विजयासाठी आता काहीशा धावा या ठिकाणी पुरेशा असतील. आपण पाहू शकता नक्कीच
प्रयत्न जोरदार सुरू आहेत सलामी जोडी करणं. आपण पाहायला गेलो तर 39 39 धावा विजयासाठी गरज 15 धावेची. टॉप एज लागते मागे खेळाडू उपस्थित आणि थोडीशी मिसफील होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. क्या बात आहे. चपले दाखवत असताना दोन्ही खेळाडू 2 धावा कंप्लीट होत आहेत. 8 चेंडू विजयासाठी आता 13 धावेची गरज असेल. 41 वरती पोहोचलाय मंगळूर संघ. क्या बात आहे. एक गडी न गमवता खूप चांगली पार्टनरशिप नक्कीच आपल्याला पाहायला मिळते चेतन पाटील आणि मनोज पाटील मध्ये. फुल टॉस बॉल लॉफ्टेड हिट मेजवानी दिली आहे आणि ती मेजवानी स्वीकारली. मनोज पाटीलने ठोकलाय. अजून एक षटकार. सात चेंडू आणि विजयासाठी 7 धावेची गरज असेल. धावसंख्या 47 47 धावा फलकावरती. यावेळेस ऑन साइडला खेळायचं होतं परंतु टॉपेज लागून अख्खा षटकार मात्र एक्स्ट्रा. एक्स्ट्रा कव्हर ला नक्कीच षटकार पाहायला मिळतो. कव्हरच्या दिशेला नक्कीच स्ट्रोक पाहायला मिळतो. धावसंख्या नक्कीच 53 धावा. 1 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू 20 धावेवरती बॅटिंग करत असताना नक्कीच चेतन पाटील आणि मनोज पाटील 12 चेंडू आणि 30 धावा आणि मॅच समाप्त. मॅच जिंकलाय स्वर्गीय निशांत 11 मंगळूर संघाने. पुन्हा एकदा नक्की 30 दहशत तोच दरारा या